तर ॲड्रेस कुठे आहे माहिती का? वाघारी बस स्टँड समोर रुद्रा कटिंग हम सब कुछ छोड़ सकते लेकिन चाय नहीं छोड़ सकते, लेकिन वो मॅनेज कर लेगा मॅनेज, कारण परवा तो पण जाणार आहे. मग घरी फक्त मित्रांनो जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आता निखिल भाऊला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला ग्राउंड साठी. तर आज आहे ना आम्ही कटिंग करायला निघालेलं आहे कटिंग करायला. तर चला जात आलेले होते हेअर कट करण्यासाठी वाघारी येते रुद्रा कटिंग सेंटर. कटिंगच्या दुकानामध्ये आले ना, मिरर समोर फोटो काढायला एक नंबर मध्ये आले. आता निखिल भाऊ ना कटिंगच्या दुकानात बसलेले आहे आणि शुभम भाऊ निघालेले आहे चहा पिण्यासाठी. आणि इथं ना एक कार्डवाला पण आलेला आहे. मी ना 2-3 दिवस अगोदर म्हणजे 8 दिवस झाले, 8 दिवस अगोदर एक कार्ड घेतलेलं आहे. ते 300 रुपयाचं भेटलेलं आहे. इथे एक वेळेस प्राईस विचारून भाऊ जिओची म्हणजे आपल्याला कळेल. मागवली चहा, हम सब कुछ छोड़ सकते लेकिन चाय नहीं छोड़ सकते. आता घेतलेली आहे चहा अँड आता जातोय परत सलूनवर. अँड आम्ही ना इथं जिओवाल्याला आहे ना त्याची प्राईस विचारली तर ते सिम कार्ड किती सांगितलं 350 ना, 350चं कार्ड सांगितलेलं आहे. मी घेतलेलं आहे 300 रुपयामध्ये विथ अनलिमिटेड. आणि त्याचं पण अनलिमिटेड आहे. पण म्हणे पोर्ट करून घ्या म्हणे. अरे माझं चालत नाही बाबा, जिओ चालत नाही काहीच माझं घरी. तर ॲड्रेस कुठे आहे माहिती का? वाघारी बस स्टँड समोर रुद्रा कटिंग व्हायचं. कुठे आहे माहिती का? आपल्या ऋषीदादा. अँड आता आलोय घरी. तर त्या ठिकाणी ना रुद्रा कटिंगवाल्याचे आहे ना तो दादा म्हणत होता की आपल्या दुकानाच्या काही क्लिप काढ. तर मग त्या क्लिप काढल्याने एक प्रमोशन व्हिडिओ बनवला. आता जातोय वरती बिकॉज आहे ना एक प्रमोशन व्हिडिओ बनवायचा होता त्या दुकानाचा. अँड तो प्रमोशन व्हिडिओ आता मी एडिट वगैरे केलेला आहे. आता वरती जातो अँड वरती कसं अनलिमिटेड चालून जातं आपलं 5G. तर अपलोड करून देतो. ती एवढं ऊन आहे ना, एकदम खूप जास्त भयंकर ऊन आहे. तरी पण मी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वरती आलेला आहे. बिकॉज आहे ना वरती अनलिमिटेड चालतं, खालती लिमिटेड राहतं. वरती जाऊन आहे ना व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अँड आहे ना मोबाईल आहे ना थोडासा गरम होतो उन्हात नेल्यावर, हाच नाही प्रत्येकच होतो. अँड मी कवर आहे ना कशामध्ये ठेवले बघा, फ्रीज मध्ये कवर ठेवलेलं आहे. तर आता आहे ना म्हणजे कवर आहे ना एकदम थंड झालेलं आहे, एकदम थंड. कैसे लोग रहते हैं यार, थंड झाले, एकदम थंड झाले. आता कवर आहे ना मोबाईलला लावलं ना, मोबाईल पण पूर्ण ऑटोमॅटिकली थंड होऊन जाईल. आणि आता मोबाईलमध्ये खूप जास्त कमी चार्जिंग आहे तर मोबाईलला लावतो चार्जिंग. आता मस्तपैकी मोबाईल आहे ना 100% चार्जिंग झालेला आहे. म्हणजे मी केव्हाचा लावून ठेवलेलं त्याला. अँड आहे ना आता मस्तपैकी वरती जातोय. वरती ना म्हणजे निखिल भाऊ आता जायच्या अगोदर हॉटस्पॉट येऊन आहे ना एक भारीवाला मूवी डाउनलोड केलेला आहे. तर आता आलोय वरती, एक नंबर मूवी डाउनलोड केलेला आहे. आणि तो मूवी आज आहे ना बघायचा आहे. तर आहे ना आता इथं मूवी बघण्यासाठी वगैरे सेटअप वगैरे मांडून घेतो मस्त. काही आता मूवीसाठी आम्ही ना सर्व मस्तपैकी तयार करून वरती वगैरे आलेले आहे. शिवम भाऊ मी दोघी पण आम्ही मूवी बघणार आहे. तर शिवम भाई तयार आहे मूवी बघणे गेली. तर आता आहे ना परत म्हणजे जर दिनपासून आहे ना बोर्डाचे पेपर संपले ना तेव्हापासून ती मूवीज बघायची चालू आहे. मूवीज अँड ब्लॉगिंग अँड एडिटिंग 3 कामांशिवाय दुसरं काहीच काम नाही आम्हाला. या ठिकाणी आहे ना तर आता आम्ही आलेले वाड्याकडे. ही आत्याचं दुसरं घर आहे. अँड या ठिकाणी ना कापूस भरलेला आहे. अँड इथं आहे ना कापूस द्यायचं चालू आहे, म्हणजे कापूस द्यायची तयारी चालू आहे. आणि आम्ही इथं बसलेले शिवम भाऊ मी केव्हा इतके बोर होते माहिती का. एक नंबर शिवम भाई खूप जास्त बोर होते की आज इथं खूप डायरेक्ट म्हणजे मूवी बघत होते. मूवी पण अर्धाच बघितला. आणि आता आलेले आहे इथं. आता थोड्या वेळात घरी जाऊ, म्हणजे ही थोडासाच कापूस बाकी आहे. अँड थोड्या वेळात जायचं आहे घरी. आता सर्व काम कम्प्लीट झालेले आहे तिथलं. आता घरी जातो आणि मस्तपैकी पूर्णपणे फ्रेश होतो काही. अँड आता जातोय परत वरती बिकॉज आहे ना आज आहे ना पूर्ण दिवसभर आहे ना मूवी बघितला. तर मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही, तर मोबाईलला सर्वप्रथम चार्जिंगला लावतो. अँड वरती व्हिडिओ पण अपलोड करायला जायचं आहे. बिकॉज आहे ना आता 6 वाजता आहे. थोड्या वेळात आपला व्हिडिओ रोज संध्याकाळी 6ला पडतो. अँड मोबाईल वगैरे मध्ये थोडीशी चार्जिंग झाली तर लगेच व्हिडिओ अपलोड करायला वरती जाऊ मग 6 वाजायला. तर या ठिकाणी ना आता वरती आलेलो आहे. अँड इथं गहू जमा करतोय आम्ही. अँड आहे ना आजचा पण सनसेट भारी झालेला आहे. मी काय करतोय माहिती का, प्रत्येक ब्लॉगमध्ये सनसेटच सांगतोय बिकॉज तो दृश्य तसा येतोय रोजचा. इतका भारी सनसेट येतोय ना इथं, एक नंबर दृश्य येतोय डायरेक्ट एक नंबर.
तर इथे आहे ना मस्तपैकी आता वरती आलेलं आहे गच्चीवर आणि वातावरण लय भारी असतं इकडलं. आणि इथे ना गहू टाकलेले अँड छान होतं ना तेव्हा मला काय वाटायचं माहिती का, हे जे गहू आहे ना यांची खिचडी होते अँड जे तांदूळ असताना त्यांचा भात होतो असं मला वाटायचं ना. निखिल भाऊ पण घरी नाही आहे तर मी आहे आणि शुभम भाऊ आहे. तर शुभम भाऊ मी उद्या जातोय मग घरी, कसं वाटेल तुला? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय म्हणे. थोडंसं सॅड फील होते पण चलो. तर काही ना शुभम भाऊ आहे ना म्हणजे मी गेल्यावर म्हणजे मी पण जाणार आहे काल म्हणजे उद्या अँड निखिल भाऊ पण गेलेला आहे. तर शुभम भाऊ घरी एकटाच राहणार आहे लेकिन वो मॅनेज कर लेगा मॅनेज, कारण परवा तो पण जाणार आहे मग घरी फक्त मामा. तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडला, लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर बाय.